कृष्ण सुंदरत ध्यान उभे विठवरे सुंदरत ध्यान उभे विठवरे करकटवर ठेवणे या तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार
हेची देवा पै मागत हेची देवा पै मागत हेची देवा पै मागत हेची देवा पै मागत चरणा सेवा खंडित चरण 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 सेवा खंडित हेची देवा पै मागत हेची देवा पै मागत हेची देवा पै मागत हेची देवा पै मागत चरणा सेवा खंडित चरण सेवा खंडित चरण सेवा खंडित चरण सेवा चरण सेवा खंडित चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा सदा संग हरिदासांचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा जन्म हो का भलते याती जन्मा हो का भलते याती जन्म हो का भलते याती जन्मा हो का भलते याती परिविना चुके हरी भक्ती परिविना चुके हरी भक्ती वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा सदा संग हरिदासांचा नामा म्हणे कमळापती नामा म्हणे कमळापती हेची द्यावे पुढता पुढती हेची द्यावे पुढता वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा हेची देवा पै मागत हेची देवा पै मागत हेची देवा पै मागत हेची देवा पै मागत हेची देवा पै मागत
मागत हेचे देवा पै मागत हेचे देवा पै मागत हेचे देवा पै मागत चरण सेवा खंडिता चरण सेवा अखंडिता वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा हे वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा सदा संग सदा संग संग सदा संग हरिदासाचा हरिदासाचा सदा संग सदा संग हरिदासाचा हरिदासाचा सदा सदा संग हरिदासाचा 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 सदा संग हरिदासाचा हरिदासा सदा 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 संग हरिदास
शांती ब्रह्म
हेची देवा पै मागाता विको द्या हेची देवा पै मागाता चरण सेवा खंडिता वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा जन्म हो का भलते याती परी मीना चुके हरि भक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा नामा म्हणे कमळापती नामा म्हणे कमळापती हेची द्यावे पुडता पुडती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा विठ्ठल विठ्ठल हॅलो 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 आवाज द्याव जरा आवाज इतका कमी आहे हॅलो 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 महायोग पीठे तटे भीमराध्या वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका भजे व्रजेक मंडनम समस्त पाप खंडनम सभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम सुपिच्छ गुच्छ मस्तकम सुनात वेणुहस्तकम रंग रंग सागरम नमामि कृष्णनागरम यदक्षरमनाख्येय मानन्दमजमव्ययम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये मस्तक हे पायावर्या वर करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा मस्तक पायावरया वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा
नीलंभुज श्याम मलकोमलांगम सीता समारोह पितवाम भागम पानो महासायक चारु चापम नमामि रामं रघुवंशनाथम अपवित्रवाणी नको माझाता त्याहुनी मुका बरा मी विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग पांडुरंग परमात्मा यांचे अत्यंत लाडके भक्त श्री संत नामदेवराय या नामदेवरायांचा 4 चरणाचा आणि भगवंताकडे मागणी मागणारा अभंग आज जागराच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे अल्पासा परिहार देणं गरजेचं. इष्ट तथा वक्त्याचं आद्य कर्तव्य ह्या नियमाप्रमाणे आज रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार पंढरीचे पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य सम्राट ज्ञान चक्रवर्ती संत श्रेष्ठ माझे ज्ञानोबर आहे. जाळोनी संसार बैसलो अंगणी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली आणि परमार्थाचा कळस झाले असे देहूचे सुप्रसिद्ध साधू माझे जगद्गुरु तुकोबाराय जे शांतही आहेत संतही आहेत आणि श्रीमंतही आहेत. या तीनही पदव्या महाराष्ट्रामध्ये फक्त त्यांनाच शोभतात असे नाथ बाबा आणि ज्यांच्या कीर्तनामध्ये जगाच्या मालकांना नाचावं असे नामदेवराय असतील. आपल्या हनुमंतरायांच्या असीम कृपेने अलौकिक कृपेने आपल्या निमगावमध्ये चालत असलेली ही अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा गेल्या कितीतरी वर्षांपासून हा सप्ताह अगदी थाटामाटामध्ये जल्लोषाच्या वातावरणामध्ये सुरू आहे. आणि खऱ्या अर्थाने ह्या वर्षीच्या जागराची सेवा आमच्या समस्त वाड्याच्या वतीने असेल समस्त ग्रामस्थ मंडळींच्या वतीने असेल ही माझ्यासारख्या अल्पज्ञानाच्या वाट्याला आली. बरं का पाटील दिसनच कुठं सगळे मध्ये उभे राहिले. बरं का पाटील बाबा जसा तुमचा पाटील वाडा आहे ना तसा आमचा सरपंच वाडा आहे. बरं का आमच्या वाड्याचे सरपंच आहे ना. आता बघा या संपूर्ण वाड्याच्या वतीने ही सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानाच्या वाट्याला आली. खऱ्या अर्थाने सांगायचं झालं बाबा कर्णाला आवाज कमी करा. खऱ्या अर्थाने सांगायचं झालं कर्णाला लयच आवाज दिला हो वरती. विठ्ठल विठ्ठल हॅलो नाहीच क्लिअर झाला. मगाच सारखा करा बाबा मगाशी होता तसा करा. आपल्याला वेळ अगोदर थोडा आहे. आता काय जागर म्हटल्यानंतर 12 वाजेपर्यंत चाललं तरी चालतंय ना. इथंच राहते हो इतक्याशिवाय देतील काही सांगता येत नाही कीर्तन. बघा खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर बाबा इतकं मोठेपण ह्या गावाने मला दिलं. तुकोबारायांचं प्रमाण सांगून जाते की जसं तुकोबाराय म्हणतात की लाडकी लेक मी तसं मला म्हणावं लागेल लाडकी सून मी या निमगावकरांचे महाराज खऱ्या अर्थाने एवढं प्रेम दिलं. मी पेमगिरीची महाराज मुलगी बरं का पण जितकं प्रेम मला पेमगिरीमध्ये असताना आमच्या संपूर्ण गावाकडून मिळालं त्याच्यापेक्षाही दुप्पट तिप्पट प्रेम ह्या निमगावमध्ये मी ज्यावेळेला सून म्हणून आले ना त्यावेळेला संपूर्ण निमगावकरांकडून मला हे इतकं प्रेम मिळालं. बाबा काही नाही बोलू शकत. निमगावचं मला असं वाटतं एखादा कोपराही शिल्लक राहिलं नसेल जिथं माझं प्रवचन झालं नाही. इतकं प्रेम मला ह्या निमगावकरांनी दिलं महाराज. बाकी काय मागावं तुमच्याकडं. आणि जर तुम्हाला हे कमी वाटत असेल तर 2-4 तोळे सोनं करा बाबा मी नाही म्हणणार नाही. पण इतकं प्रेम मला समस्त ग्रामस्थ मंडळींनी दिलं आमच्या सर्व भजनी मंडळांनी दिलं त्याबद्दल सर्वांची ऋण व्यक्त करते. या ठिकाणी उत्कृष्ट अशी मृदुंगाची साथ करण्यासाठी उपस्थित असलेले आदरणीय बाळा महाराज असतील आदरणीय चेतन महाराज भांगरे असतील गायनासाठी उपस्थित असलेले आदरणीय संतोष दादा पारे ज्यांचं गायन ऐकल्याच्या नंतर बाबा खऱ्या अर्थाने अंतकरणाला संतोषच मिळतो. इतकं गोड गाणं आहे. आदरणीय संतोष बाबा असतील आमचे माऊली मामा आदरणीय विठोबा खऱ्या अर्थाने विठोबाच कीर्तनाला उपस्थित आहे. काय कोणाची चिंता करायची आता. महाराजांचे आभार. आदरणीय बुधवंत बाबा असतील आदरणीय सोमनाथ महाराज असतील महाराजांचे आभार. या ठिकाणी आमचे पेमगिरीचं सर्व भजनी मंडळ असेल सावरचोळचं भजनी मंडळ असेल निमतचे सर्व वारकरी मंडळी असतील बाबा फार तुमचे आभार बरं का. एवढ्या लांब तुम्ही माझ्यासाठी आलात तुमचे आभार. या ठिकाणी सांगवीचं भजनी मंडळ असेल आणखी वरच्या निमगावचं असेल सर्वांचे आभार व्यक्त करते. माझ्या कीर्तनासाठी उपस्थित असलेले समोरच बसलेले ज्यांना भजनानंदी महात्मा म्हणून ओळखलं जातं बाबा खऱ्या अर्थाने पाहायचं झालं तर
इतकं भजनाचं त्यांना आवड, इतकी भजनाची आवड आहे की अगदी बाबा कार्तिक स्नान सुरू झालं आणि तेव्हा मला असं वाटते बाबांची किडनी काढून अगदी 2-3 महिने झाले होते, तरी बाबा कार्तिक स्नान सुरू झालं, आम्ही सगळे घरी गोदडीत, बाबा 3 वाजता सगळ्यांच्या अगोदर उठून काकड्याला. काय भजनानंदी महात्मा म्हणावं यांना, इतका त्रास. आम्ही सर्व म्हणायचो बाबा इतका त्रास तुम्हाला होतो, नका येत जाऊ तुम्ही. बाबा म्हटले नाही, तिकडे टाळांचा आवाज सुरू झाला, तिकडे काकडा सुरू झाला, इकडे जीव नुसता वर खाली होतोय, भजनाशिवाय जगणं म्हणजे ते काय जग नाही का. इतके मोठं ब्रह्मानंद महाराज खऱ्या अर्थाने भजनानंद ज्यांच्या जीवनामध्ये असे आदरणीय आपले रमेश बाबा कानोडे असतील, बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. खऱ्या अर्थाने आमच्या गावचे ते जमत अग्नीवर का अतिशय गोड स्वभाव, पण मग असं चिडल्यानंतर मऊ मेना हुनी आम्ही विष्णुदास आणि कठीण वज्रास असं त्यांचं जीवन आहे. आदरणीय बाबा उत्कृष्ट अशा हार्मोनियमची साथ करतायत. असे आमचे पेमगिरीचे आदरणीय असं म्हणतात की माहेरचं कुत्रं जरी असलं तर महिला मंडळात ते आमच्या माहेरचे आदरणीय ब्राह्मणे महाराज असतील, महाराजांचे आभार. या ठिकाणी पहाडासारखं ज्यांचं व्यक्तिमत्व आहे वारकरी संप्रदायामध्ये असे आदरणीय आमचे फरगडे बाबा असतील, ज्यांच्यासमोर बसून मी कित्येकदा महाराज ज्ञानेश्वरी श्रवण केली, गीतेचं तत्वज्ञान ज्यांच्याकडून घेतलं असे आदरणीय बाबा ते या ठिकाणी उपस्थित. ते महाराजांचे आभार. गणूदादा असेल, आदरणीय आमची वारकरी संप्रदायातील आमच्या हौशीराम बाबा असतील, माझे गुरुवर्य आदरणीय सखाराम बाबा, आमच्या ताई उपस्थित आहे नाही का. या दोघांना माझ्याविषयी वेगळाच आनंद आहे बरं का. बाबाही या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे आभार. आपल्या तुळशीवाल्या मावशी, चौदार बाबा, आपले सगळेच भजनी मंडळ, उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम. फक्त थोडा आवाज द्या बरं का, मला सर्दी झाली, मला मधून टेन्शन येतंय, खाली येते का काय, थोडा आवाज देत जा. सगळ्यांच्याच उपस्थितीमध्ये परमात्म्याची गोड सेवा करूया. विठ्ठल बघा, आपल्या वारकरी संप्रदायाची परंपरा आहे की पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराने नामाचं महत्त्व सांगावं, जागराच्या दिवसाच्या कीर्तनकाराने मागणी मागावी आणि त्या मागणीचा प्रसाद भगवंत आपल्याला काल्याच्या रूपाने देत असतात. ह्या नियमाला अनुषंगून मागणी प्रकरणातील अभंग आज कीर्तन रूपी सेवेकरता निवडलाय. ज्यांचा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलाय त्या नामदेवरायांचा अधिकार किती मोठा होता बाबा. वाळवंटामध्ये संत महंत ऋषी मुनींची बैठक बसली आणि त्या चर्चेमध्ये विषय निघाला वाल्मिक ऋषींचा. मोठ्यांच्या चर्चा ह्या मोठ्याच असतात बरं का, म्हणून मोठ्यांच्या संगतीत राहावं. मोठ्यांच्या संगतीत राहिल्याच्या नंतर आपण कधी मोठे होऊन जाऊ ना हे आपल्याही लक्षात येणार नाही. वाळवंटामध्ये चांगल्या लोकांची चर्चा रंगली की वाल्मिक ऋषींनी शतकोटी श्लोकामध्ये रामायण लिहिलं म्हटल्यानंतर त्या चर्चेमध्ये संत श्रेष्ठ नामदेवराय हे देखील सामील होते. रावळाकडे जाता नामदेवरायला ही गोष्ट थोडीशी खटकलीच. रावळाकडे जाता आता मंदिराकडे जाता आता नामदेवराय विचार करतात, अरे एकेकाचं जीवन पाहायचं झालं, पूर्व जीवन जर बघायचं झालं तर दरोडेखोर, पण इतक्या कमी कालावधीमध्ये शतकोटी श्लोकामध्ये रामायण लिहिलं आणि मी रात्रंदिवस भगवंताच्या जवळ आहे. लहानपणापासून मला परमात्म्याचं सानिध्य प्राप्त आहे, तरी मी समाजासाठी काय केलं? काहीच केलं नाही ना, काहीतरी करायला पाहिजे. म्हणून मंदिरामध्ये आल्याबरोबर भगवंताच्या समोर आल्याबरोबर नामदेवरायांनी प्रतिज्ञा केली की शतकोटी तुझे करीना भंग, हे भगवंता शतकोटी अभंग लिहीन, अशी प्रतिज्ञा नामदेवरायांनी केली. देव बेचैन झाले. समजावून सांगू म्हटले, नामदेवा ज्या वेळेला वाल्मिक ऋषींनी रामायण लिहिलं ना त्यावेळेला मनुष्याला आयुष्य कमी नव्हतं, 1,00,000 वर्ष आयुष्य होतं, म्हणून रामायण लिहिलं शक्य झालं. परंतु आता तुम्ही अभंग लिहायचे म्हणताय, शतकोटी अभंग लिहायचे म्हणताय, पण आयुष्य आहे का तुमच्याकडे तेवढं? आताची अवधी थोडी असे, आताची अवधी होडी आते, आते आवडे, होडी आते, आते आवडे. वेळी होती आयुष्याची होती, वेळ होडी आते, तळे वेळी होती आयुष्याची रुती. आवाज द्या. वेळ होडी आयुष्याची होती. आताची अवधी थोडी असे, आताची अवधी थोडी त्यावेळेला 1,00,000 वर्ष आयुष्य होतं माणसाला, म्हणून अभंग लिहिणं शक्य झालं, रामायण लिहिणं शक्य झालं. पण आता तुम्ही अभंग लिहायचे म्हणताय, पण आयुष्य आहे का तुमच्याकडे तेवढं? असं म्हणल्याच्या नंतर नामदेवराय म्हणतात, देवा
आता मला काही सांगायचं नाही. आता माझा संकल्प पूर्ण झाला नाही ना देवा, तुमच्या समोर जीभ कापून टाकील जीभ. आता तो भक्ताचा संकल्प म्हणजे संकल्प होता बाबा. इथं माघार घेणं नाही. महाराज देव घाबरले, विटेवरून खाली उतरले आणि पंढरपूरच्या वाळवंटामध्ये इकडं तिकडं फिरायला लागले. कारण विचारातला माणूस एकतर शांत बसतोय. आपण त्याच्याजवळ जावं, 5 मिनिटापासून आपण बोलतोय, 10 मिनिटापासून आपण बोलतोय, तो एक शब्दही बोलत नाही. मग आपण त्याला म्हणतो का हो काही विचारातले का? म्हणजे विचारातला माणूस एकतर शांत बसते, नाहीतर उगाच हेरपट्टे मारत बसते विठ्ठल विठ्ठल. तसं भगवंत विचारात पडले. तेव्हा भगवंताला युक्ती सुचली की अशा वेळेला आपल्याला सरस्वती मातेचीच मदत होऊ शकते. म्हणून भगवंताने सरस्वती मातेला आवाज दिला. हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून, हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून. विचार सार परमाम माध्याम जगद्व्यापिनी, वीणा पुस्तक धारिणीम अभयदा जाड्यांधकारापहं, हस्ते स्फटिकमालिकां विदधती पद्मासने संस्थिता, वंदे तां परमेश्वरी भगवती बुद्धिं प्रदां शारदा. अशी सरस्वती मातेची उपासना केली. सरस्वती माता भगवंताच्या समोर प्रगट झालेल्या. भगवंता काय आज्ञा आहे? भगवंत म्हटले काही नाही सरस्वती माता, एक काम कराल का? काय? भीमा तिरी सांगे शारदेसी हरी, बैसे जीवेवरी नामयाच्या माझ्या नामदेव रायांकडून अभंग लिहून घ्या. फार मोठा संकल्प आहे. एकट्या नामदेवाला अभंग पूर्ण करत असताना जड जातील म्हणून घरामध्ये 14 माणसं होती. त्या 14च्या 14 माणसांना अभंग लिहिण्याची मती ही परमात्म्याने प्रदान केली. आणि 15वे अभंग लिहिण्यासाठी जसं पेपर भरल्याच्या नंतर आपण सप्लिमेंट जोडतो की नाही, पुरवणी बोट जोडतो की नाही, ती पुरवणी म्हणून काम, सप्लिमेंट म्हणून काम परभणी जिल्ह्यातील गंगाखेडच्या जनाबाईंनी केलं. गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊत फार मोठं साधू जीवनी वारकरी संप्रदायातलं. बाबा सांगतात की बाबा ह्या मराठवाड्याने महाराष्ट्राला नवे नवे भारताला जगाला फार मोठी रत्न दिलेली आणि हे मराठवाड्याचं मोठेपण आम्हाला कबूलच करावं लागेल. विठ्ठल विठ्ठल. महाराज त्या 15 माणसांनी अभंग लिहिणं सुरू केलेले. 15 माणसांनी 96 कोटी अभंग लिहिले आणि सर्व अवतार कार्य संपवावे लागलेले. त्या भगवंताला विचार पडला की अरे बाकीचे अभंग कोण लिहिणार? मग ते उरले जे शेवटी लावी तुका, ते अभंग पूर्ण करण्यासाठी जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, ते अभंग पूर्ण करण्यासाठी तुकोबारायांचा अवतार. एवढे अधिकार संपन्न असणारे नामदेवराय की ज्या नामदेवरायांनी संकल्प केल्याच्या नंतर तो संकल्प पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी स्वतः पांडुरंग परमात्म्याने घ्यावी, एवढं भक्तीचं उच्चतम कोटीचं टोक गाठलेले नामदेवराय. आणि ते नामदेवराय भगवंताकडे मागणे मागतात. अभंग देवा पै मागते, 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 देवा पै
मागत. एकदा कलाकारांसाठी जोरात टाळ्या वाजवा बरं. महाराज एवढ्या उष्णतेत एवढ्या वरती म्हटलं चक्कर येते की नाही बाबा, काय गोड म्हणतात. हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित. नामदेवराय भगवंताला म्हणतात, भगवंता मला तुमच्या चरणाची सेवा घडू द्या. बघा आपण ज्याच्याकडे मागणार आहे बाबा त्याच्याकडे तेवढं औदार्य पाहिजे बरं का, देण्याचं दातृत्व पाहिजे. रात्री स्वप्नामध्ये मी कमी करा सूर्यदेवाने चंद्राला आपल्या कर्णाला सांगितलं, कर्णा उद्या तुझ्याकडे इंद्र कवच कुंडल मागायला येणार आहे. प्राण गेला तरी चालन पण तू कवच कुंडल देऊ नको, कारण तू कवच कुंडला दिली की कर्णा तू संपून जाशील. महाराज दुसरा दिवस उजळतो, सायंकाळ होती आणि सायंकाळ झाल्याच्या नंतर महाराज इंद्राने ब्राह्मणाचं वेश धारण केलेलं आहे आणि कर्णाच्या दारासमोर येऊन उभे राहिले. ओम भवती भिक्षाम देई भिक्षाम देई असा आवाज दिलेला आहे. तेव्हा महाराज कर्ण दारासमोर आले, हात जोडले, म्हटले ब्राह्मण बाबा काय पाहिजे असेल ते मागा. तुम्हाला भूमिदान पाहिजे, सुवर्णदान पाहिजे, कांचन जे मागायचं असेल ते मागा, मी तुम्हाला द्यायला तयार आहे. हा कर्णाचा दरबार आहे. तेव्हा कर्णा ऐक, कर्णा तुझी दिगंत कीर्ती ऐकून मी इथपर्यंत आलोय. कर्णा ऐक, मी आजपर्यंत तुझ्याकडे जे कोणीच मागितलं नसेल ते मागायला आलोय. म्हटले काय मागणार आहे, बोला ना. म्हटले कर्णा मी आज तुझी कवच कुंडल मागायला आलेलो आहे. महाराज हे कवच कुंडल असं नाव ऐकलं आणि कर्णाला रात्रीच्या स्वप्नाची आठवण झाली की अरे माझ्या बापाने स्वप्नामध्ये सांगितलं होतं की इंद्र तुझ्याकडे कवच कुंडला मागायला येणार आहे. पण महाराज कर्ण होता तो आपल्या घरामध्ये गेलेला आहे. आपल्या शयनगृहाखालचं महाराज त्या बेड खालचं आपलं ते कवच तलवार काढली, आपली कवच कुंडला कापली आणि कवच कुंडला कापून महाराज ब्राह्मण वेशामध्ये असलेल्या त्या इंद्राच्या हातावरती ठेवलेली आणि इंद्राच्या हातावरती ठेवल्याबरोबर महाराज सूर्योदय झालेला आहे. इंद्राने आशीर्वाद दिला की कर्णा विजयी भव. मग मात्र कर्ण चिडला. कर्ण म्हणतोय इंद्रा तुला काय वाटलं मी तुला ओळखला नाही. अरे तुझा परिचय रात्री स्वप्नामध्येच मला माझ्या बापाने करून दिला होता. परंतु मला माहिती आहे एक गोष्ट माहिती आहे काय, इंद्राला भक्ती, कुत्र्याला गती आणि माणसाला प्रगती सहन होत नाही. एका जणाचं पोट दुखायला लागलं बाबा, गडबड्यास लोळायला लागलं. 5-6 जणांनी उचललं, त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. आता डॉक्टर म्हटले बाबा इतकं पोट दुखतंय. हो इतकं पोट दुखतंय, इतकं पोट दुखतंय, जेवणही जात नाही, झोपही येत नाही, काहीच नाही, पण इतकं पोट दुखतंय, अगदी बेचैन झालंय. डॉक्टर म्हटले बाबा तुमचं इतकं पोट कधीपासून दुखतंय. त्याने सांगितलं आमच्या घरच्याने आमच्या शेजारच्याने बंगल्यासाठी पाया खोदला का तेव्हापासूनच माझं पोट दुखतंय. म्हणजे अशी समाजामध्ये काही काही लोक असतात. आणि खरंच सांगू खरी जिंकण्याची मजा तेव्हाच असते जेव्हा लोक आपली हारण्याची वाट पाहत असतात. ऐक कर्णा आज तू माझ्याकडे कवच कुंडला काय माझा जीव जरी मागायला आला असताना तरी मी तुला आनंदाने दिला असता. का माहितीये, कारण तू आज माझ्याकडून फक्त माझा जीवच घेऊन गेला असता, परंतु या आर्यवर्ताचा इतिहास फक्त एकच गाणं आनंदाने गात राहिला असता. काय अरे देवांचा देव इंद्र पण एक दिवस कर्णाच्या दारासमोर भिकारी बनून उभा होता. विठ्ठल विठ्ठल बाबा ज्याच्याकडे आपण मागणार आहे त्याच्याकडे तेवढं औदार्य पाहिजे, त्याच्याकडे तेवढं दातृत्व पाहिजे. माझ्या भगवंताचं औदार्य किती, तुझे औदार्य जाणं स्वतंत्र. देता नमनसे पात्रा पात्र कैवल्य आईसे पवित्रा जे वैरी आई दिदले. इतकं माझ्या भगवंताचं औदार्य आहे. म्हणून त्याच्याकडे मागायचं ठरलं तर त्या भगवंताकडे मागू. आणि काय मागावं हे सुद्धा कळालं पाहिजे बाबा. काही मागता तो लोक देवाकडं मागण्यासाठी सुद्धा महाराज आपल्याला तेवढी बुद्धी पाहिजे, बुद्धीचा विकास झालेला पाहिजे आपल्याला देवाकडं मागण्यासाठी. बघा एका जणाला भगवंत प्रसन्न झाले. भगवंत म्हटले बाबा माग काय तुला मागायचंय. महाराज तू म्हटला भगवंता तुम्ही उद्या या. आता असं म्हणल्याच्या नंतर हा घरी गेलेला आहे. घरी गेला आपल्या वडिलांना म्हटला बाबा उद्या मला आपला देव प्रसन्न होणार आहे, भगवंत प्रसन्न होणार आहे, मी देवाकडे काय मागू. आता आपलं त्याचं वडील थोडेसे हवेश होते. त्या वडिलांनीच सांगितलं तुला माहिती आहे का आता मार्केटमध्ये सोन्याची किती किंमत आहे. मग देवाकडे जर मागताच आलं तर 4-5 किलो सोनं देवाकडे मागून घे. आता आईकडे गेला. आईला म्हटलं आई उद्या मला देव प्रसन्न होणार आहे ग, देवाकडे काय मागावं. आईने सांगितलं बाळा तुला जर देवाकडं मागताच आलं तर बघ 2-3 वर्ष झाले रे माझी दृष्टी गेली. देवाकडं मागता आले तर माझ्यासाठी डोळे मागून घे. आता हा बायकोकडे गेला. बायकोला विचारला अगं उद्या मला देव प्रसन्न होणार आहे, देवाकडे काय मागावं. बायको म्हटले बघा आपल्या लग्नाला 10-15 वर्ष झाली, आपल्याला सपोटी संतती नाही, मागताच आलं देवाकडं तर आपल्यासाठी
एखादं आपत्य मागा. हा रात्रभर आड्याकडे बघतोय आणि विचार करतोय बाबा काय मागावं देवाकडं, आणि जर एवढं मागितलं आणि जर मला देवाने दिलं नाही तर काय करावं. महाराज रात्रभर विचार करतोय. सकाळ झाली आणि सकाळ झाल्याबरोबर याने आपले सर्व दैनंदिन क्रियाक्रम आटोपले आणि भगवंताच्या मंदिरामध्ये गेलेला आहे. आता भगवंताची उपासना केली, भगवंत प्रसन्न झाले. आता दृष्टांतामध्ये भगवंत लवकर प्रसन्न होतात बरं का. तशी भगवंताची प्राप्ती करायची असली तर आयुष्य खर्च करावं लागतं. देव प्रसन्न झाले. म्हटले बाबा माग काय मागायचंय. म्हटलं देवा ऐका मी मागण्या किती मागू. भगवंत म्हणले मागण्या किती माग, पण वर मात्र मी तुला एकच देणार आहे. याने फार विचार केला. तो आपल्यासारखाच विचार, त्याने फार विचार केला आणि विचार करून तो म्हणतो देवा माझ्या आईला उघड्या डोळ्याने सोन्याच्या पाळण्यामध्ये नातवाला खेळताना पाहायचंय. विठ्ठल विठ्ठल. आता आईला उघड्या डोळ्याने म्हटल्यानंतर आईला डोळे मिळाले. सोन्याच्या पाळण्यामध्ये म्हणजे बापाला सोनं मिळालं आणि नातवाला खेळताना पाहिजे म्हणजे बापाला आपल्या बायकोला मुलगा मिळाला. महाराज मागणारा हुशार पाहिजे. तसं नामदेवराय भगवंताकडे मागतात की देवा मला तुमच्या चरणाची सेवा घडू द्या. भगवंत म्हटले नामदेवा अहो चरणाची सेवा हे कुठं मागणं झालं का. मी प्रसन्न झालतो काहीतरी चांगलं मागायचं. कुठेतरी संगमनेर सारख्या ठिकाणी अकोल्यासारख्या ठिकाणी 4-5 गुंठे जागा मागून घ्यायची, एखादा फ्लॅट मागून घ्यायचा, बंगला मागून घ्यायचा, थार मागून घ्यायची, मस्त चांगलं काहीतरी मागायचं. चरणाची सेवा हे कुठं मागणं झालं का. तेव्हा नामदेवराय म्हणतात देवा तुम्हाला तुमच्या चरणाची महती माहीतच नाही. अहो एका साधूच्या बायकोचा दगड झाला होता. महाराज न्यायशास्त्राचे जनक असलेले गौतम ऋषी, पण त्यांचाच न्याय चुकला. अहिल्याला शाप दिला की अहिल्ये शिळा होशील, दगड होशील. महाराज ती उशाप मागायला लागलेली. तेव्हा ऐका गौतम ऋषीने उशाप दिला की ज्या वेळेला अरण्यातून विश्वामित्रांच्या समवेत रामप्रभू जानकी मातेच्या स्वयंवराला जातील आणि त्यांच्या पायाचा स्पर्श ज्या वेळेला तुला होईल तेव्हा तो पुन्हा बाई होशील. ऐका भगवंता तुम्ही या अरण्यातून जानकी मातेच्या स्वयंवराला विश्वामित्रांच्या समवेत जात असताना तुमच्या पायाचा स्पर्श एका दगडाला झाला. तुमच्या पायाचा स्पर्श एका दगडाला झाल्याबरोबर दगडाची बाई होते. हा तुमच्या चरणाचा महिमा आहे. म्हणून देवा चरण सेवा अखंडित. आणखी भगवंताच्या चरणाची महती सांगून जाईन बघा. चांगला क्लिअर आवाज करा. खरखर करते बाबा ते. विठ्ठल विठ्ठल भगवान विष्णू मध्ये आणि लक्ष्मी मातेचा संवाद सुरू आहे. तेव्हा लक्ष्मी माता भगवंताला म्हणतात भगवंता तुमच्यापेक्षा मला जास्त जगामध्ये किंमत आहे बरं का. अशी प्रत्येक लक्ष्मी आपल्या नवऱ्याला म्हणत असते बरं का. मी म्हणून आता हे काही गाठ्यात पाहिजे का बोला ना. मी म्हणून राहिले दुसरी राहिली. आता माझ्याकडे काय बघता मी काही वेगळं बोलत असेल का काही. म्हटले देवा तुमच्यापेक्षा मला जगामध्ये जास्त किंमत आहे बरं का. आता असं म्हटल्याच्या नंतर भगवंत म्हटले अगं नुसतं बोलू नको सिद्ध करून दाखव. म्हटले देवा मी वेळ प्रसंगी तुम्हाला ते सिद्धही करून दाखवेल. आता एक दिवस रस्त्याने अशी एक अंतयात्रा चालली होती. महाराज त्या अंतयात्रेवरती लक्ष्मी मातेने पैशाचा पाऊस पाडला. आता अंतयात्रेवरती पैशाचा पाऊस पाडल्यावरती महाराज कोणते प्रेताला कवटाळून बसणारे बाबा. बरं अंतयात्रेचं सोडा, इथंच जर पैशाचा पाऊस पडायला लागला, स्टेजवरती पैशाचा पाऊस पडायला लागला, आता तुम्ही कीर्तन ऐकत बसताल का. अहो कोण हे महाराज कोण सगळे बाजू लुटून देतील पैसे गोळा. तुमचं तर सोडा बाबा तुम्ही कीर्तन ऐकताल का नाही, पण मीच कीर्तन करेल का नाही हा पहिला प्रश्न आहे ना बाबा. पैशाचा पाऊस पडायला लागलेला आहे. महाराज लक्ष्मी माता भगवंताला म्हणतात भगवंता बघितलं ही माझी या जगामध्ये किंमत आहे. लोकांनी प्रेताला बाजूला ठेवलं आणि पहिल्यांदा पैसे गोळा करायला पळालेले, तेव्हा ही माझी या जगातली किंमत आहे. भगवंत म्हटले लक्ष्मी तुझी किंमत मला कळाली, पण एक माणूस पैसे गोळा करायला नाही पळाला ग. कोणता. अजून प्रेत म्हणून पडलाय. अहो भगवंता तो कस काय पडेल मग त्याच्यात रामच नाही. भगवंत म्हटले उत्तर मिळालं असेल ना. अगं जोपर्यंत शरीरामध्ये मी आहे तोपर्यंतच तुला किंमत आहे. एकदा का शरीरातून मी निघून गेलो की तुझी किंमत या जगातली संपली. आप मर गए पिछे डूब गई दुनिया. महाराज मला सांगायचं तात्पर्य एवढेच आहे की अख्खं जग ज्या लक्ष्मीच्या मागे पळतंय ती लक्ष्मी सेवा करते कुणाची. भगवंताच्या पायाची. हो
लक्ष्मीच्या मागे पळतय ती लक्ष्मी मग सर्वस्व करून सेवा अभिमान सांडून पांडवा ते पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली ती लक्ष्मी तुमच्या चरणाची सेवा करते देवा म्हणून चरण सेवा अखंडित भगवंताने स्मित हास्य केलं म्हटले नामदेवराय आणखी काय मागाना तेच मागणं नामदेवराय अभंगाच्या पंढरीचा पंढरीचा संग सदा सदा संग हरिदास 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 सदा संग हरिदास बाबा काय गोड गायले बाबा खरंच वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा सुजित दादा असा आवाज द्या बरं का गोड आवाज आला तर का चंद्रभागेचा वास मागितलेला आहे आपला पंढरपूरचा वास मागितलेला आहे का पंढरपूर मध्ये काय ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीरा 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 ऐसा विटेवरी देव कोठे ऐसा विटेवरी देव कोठे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विटेवरी देव कोठे ऐसे संत जन ऐसे हरिदास ऐसा नाम घोष सांगा कोठे देवा मला तिथं सतत तुझ्या नामाचं चिंतन ऐकायला मिळेल सतत तुझं नाव माझ्या कानावरती पडेल म्हणून देवा वास द्यावा पंढरीचा
म्हटले आणखी मागा. सदा संग हरिदासांचा, मला सतत संतांची संगती द्या. का मागतात संतांची संगती? ऐका, संत महात्मे हे जीवाला देवापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात बाबा. संत महात्मे परमात्म्याची प्राप्ती करून देतात, म्हणून आम्हाला सतत संतांची संगती द्या. संतांशिवाय खऱ्या अर्थाने परमात्म्याची प्राप्ती होत नाही. पोहोचवण्याचं काम करतात, हे मी सांगत होते. ऐका, छोटंसं उदाहरण सांगून जाईल. बघा, आपल्या घरामध्ये, सर्वांच्या घरामध्ये छोटी छोटी मुलं असतील महाराज. ती सगळी छोटी छोटी मुलं सकाळी उठल्याच्या नंतर महाराज अगदी सुंदर दिसतात, बरोबर ना? सकाळी सकाळी छोटी छोटी मुलं अगदी सुंदर दिसतात, बरोबर ना? आता हे काय गाथ्यात पाहिजे का बाबा? सगळे ब्रह्मचारी का? आता मला माहिती आहे ना, मी इथलीच आहे ना, लांबची थोडी. बघा, सकाळी सकाळी उठल्याच्या नंतर महाराज ते छोटं पोरं नाकातून गंगा यमुना वाहतायत, तोंडाचं घाटाच्या मटक्यासारखं झालेलं महाराज, ते कपडे माळलेले, असेच पोरं असतात की नाही? आता कोणाचे असू द्या, तसेच असतात ना बाबा. ते छोटेसे पोरं असतात, अंगणामध्ये खेळत असतं. आणि महाराज ते छोट्या मुलाने आपल्या बापाला बघितलं. त्या पोराला कळत नाही आपण स्वच्छ आहोत, घाण आहोत, हे पोराला कळत नाही. महाराज त्या पोराने बापाला बघितलं, आणि बापाला बघितल्याबरोबर पोराने अशी वरती हात केले, बाबा मला घ्या, पप्पा मला घ्या. महाराज बाप मुलाच्या जवळ येतो, आणि मुलाच्या जवळ आल्याच्या नंतर महाराज ते सगळं घाणीने भरलेलं, नाकात गंगा यमुना वाहतायत असं ते पोरग पाहिलं. बाप त्या पोराला म्हणतो, आई पळ तिकडं पळ. बाप त्या पोराला जवळ घेत नाही महाराज. मग त्या पोराला आई उचलते. महाराज कसंही असलं तर जिसं तिला आवडतं, बरोबर? माझे आचुडे बचुडे छकुडे राजा रूपाने, माझे आचुडे बचुडे छकुडे राजा रूपाने, राजा रूपाने. हे सांगत होते, कसंही असलं तर जिसं तिला आवडतं. बाबा कीर्तन संपलं, एका बाईने घरी चहा प्यायला नेलं. आता चहा प्यायला नेल्याच्या नंतर महाराज अंगणातच तिचं पोरग असं खेळत होतं, नाकातून गंगा यमुना वाहत होत्या, असं अख्खं घाणीने भरलेलं. तरी त्याची आई म्हणते, ताई बघा ना माझा वाघ कसा बसलाय. म्हटलं मावशी चांगला बसलाय, पण चहा होईपर्यंत काय वाघाला हात लावू नको. कसंही असलं तर जिसं तिला आवडतं की नाही. तसं महाराज त्या आईने आपल्या मुलाला उचललं, बाथरूम मध्ये नेलं, आणि नेल्याच्या नंतर सुंदर अशा प्रकारे आंघोळ घातलेली, महाराज मालिश केली, आंघोळ घातली, टॉवेलने कोरडं केलं, आणि महाराज मस्तपैकी गन पावडर केलेली, असं गंध लावला. असं ती आधीच लहान मुले दिसायला सुंदर असतात, आणि मेकअप केला की मग ते आणखी सुंदर दिसायला लागतात. मग त्या मुलाचा चेहरा असा हातात धरते, आणि ते नक्षत्रासारखं ते पोरग दिसायला लागतं. मग त्या आईला भीती वाटते, काय आता माझ्या मुलाला कुणाची तरी दृष्ट लागेल, नजर लागेल. मग ती आई काय करते, काजळाच्या डबीमध्ये हात बुडवते, महाराज बोट बुडवते, आणि ते बोट त्या मुलाच्या गालावरती लावते. महाराज ते मुलगा वास्तविक पाहता काळा रंग हा दूषण आहे, पण एवढ्या गोऱ्या गोऱ्या चेहऱ्यावरती, माझ्याकडे पाहू नका, गोऱ्या गोऱ्या चेहऱ्यावरती तर काजळाचा एकच टिपका दिला की मग ते पोरग आणखी सुंदर दिसायला लागतं महाराज. आणि मग ते पोरग असं अंगणामध्ये खेळत राहतं. त्याचं बाप कामावरलं, सर्व आटपलं त्याचं की कामावरती जायला ते निघताना सहज बापाचं लक्ष त्या मुलावरती जातो. महाराज त्या मुलाला बघितल्याच्या नंतर बापाला मोह आवरत नाही. मग बाप त्या मुलाला म्हणतो, हात करतो, म्हणतो, बाळा सोन्या चल 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 चल. ते पोरग म्हणतं, हाट आता येणार नाही बाबा. पहिला मुलगा इच्छा करत होता की बापाने मला जवळ घ्यावं, पण बापाने जवळ घेतलं नाही. का तर ते घाणीने भरलेलं होतं. पण महाराज ते स्वच्छ झालं. कुणाच्या मार्फत? आईच्या मार्फत. महाराज तसं आपण असेच भगवंताकडे जाल तर तो परमात्मा आपल्याला जवळ घेणार नाही,
परंतु संतांच्या मार्फत जाल तो परमात्मा आपल्याला डावलणार नाही. संतांच्या प्राप्तीचं साधन कोणतं असेल तर ते म्हणजे भगवंताच्या प्राप्तीचं साधन ते कोणतं असेल तर ते म्हणजे हरी प्राप्तीची उपाये, हरी प्राप्तीची उपाये, हरे प्राप्ती सेवा पाया, हरे प्राप्ती सेवा पाया, हरी प्राप्तीची उपाये, हरी प्राप्तीची उपाये. हरे प्राप्ती सेवा पाया, हरे प्राप्ती सेवा पाया. दरावे संतांचे पाय, संतांचे पाय दरावे संतांचे तेने साधी भगवंताची प्राप्ती होते कुणामुळे संतांमुळे. म्हणून एका ठिकाणी गोड वर्णन केलंय. श्याम तुझे मिलने का सतसंग ही बहाना है. श्याम तुझे मिलने का सतसंग ही बहाना है. दुनिया वाले क्या जाने मेरा रिश्ता पुराना है. शाम तुझे मिलने का सत्संग ही बहाना है. शाम तुझे मिलने का सत्संग ही बहाना है. गोकुल में ढूंढा तुझे मथुरा में पाया है. गोकुल में ढूंढा तुझे मथुरा में पाया है. नंदा जी के अंगना में मेरे शाम का ठिकाना है. शाम तुझे मिलने का सत्संग ही बहाना है. चंदा में ढूंढा तुझे सूरज में पाया है. चंदा में ढूंढा तुझे सूरज में पाया है. तारों की झिलमिल में मेरे शाम का ठिकाना है. शाम तुझे मिलने का सत्संग ही बहाना. महाराज त्या परमात्म्याला प्राप्त करायचं असेल तर संतांशिवाय तो परमात्मा प्राप्त होत नाही. म्हणून नामदेवराय म्हणतात देवा सदा संग हरिदासांचा, म्हणून संतांची संगती द्या. म्हटले नामदेवा आणखी काय मागणार तेच मागणं. नामदेवराय अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये जन्म हो कापला ते जाते, जन्म हो कापला ते जाते, जन्म हो कापला ते जाते, जन्म हो कापला ते जाते.
सर्वांनी प्रेमाने हात वरती करायचे, सगळ्यांनी, मागचे पुढचे, तिकडं बसलेले, सगळ्यांनी मागं बसलेले, लांब परत दिसतं बरं का मला, चष्मा असला तरी, सगळ्यांनी वरती हात करायचे, भगवंताचं भजन करायचे. विठोबा सगळ्यांनी हात खाली घ्या बरं. बाबा आता खऱ्या अर्थाने असं वाटायला लागलं बरं का, झाला पर्यंत रूप, आता नंतर काय करताल ते सांगता येत नाही, पण आता फार मोठं पण दिले बाबा. विठ्ठल विठ्ठल जन्म हो का भलते याती परी मिना चुके हरिभक्ती. नामदेव राय म्हणतात देवा मला कुठल्याही जातीमध्ये कुठल्याही कुळामध्ये जन्माला घाला, फक्त हरिभक्त म्हणून जन्माला घाला. खऱ्या अर्थाने सांगू, परमात्मा आपण कुठल्या जातीतले आहोत, कुठल्या कुळातले आहोत, उच्चवर्णीय आहोत, नीचवर्णीय आहोत, गरीब आहोत, श्रीमंत आहोत, हे परमात्मा पाहत नाही. मग आपल्या अंतकरणामध्ये महाराज भाव किती हे तो परमात्मा बघत असतो. गिरिधर लाल तो भाव का भूका, राग कला नाही जाणत तुका. महाराज तो परमात्मा आपल्या अंतकरणामधला भाव बघत असतो. महाराज सुदामजींची पत्नी सुदामजीला म्हणते की का हो, तुमचा बालपणीचा मित्र सुदामा आपलं कृष्ण परमात्मा राजा झाला, त्याच्याकडे काहीतरी मागून घ्या. तेव्हा कृष्ण परमात्मा आपले सुदामजी म्हणतात, अगं तुला त्या कन्हैयाचा स्वभाव माहीतच नाही, तो अगोदर घेतो आणि मग देतो, असा तो उधारे. महाराज काही नव्हतं घरामध्ये, आपले कुचके पोहे होते. ते कुचके पोहे सुदामजींजवळ त्यांच्या बायकोने दिलेले, आणि ते कुचके पोहे घेऊन महाराज सुदामजी कृष्ण परमात्म्याच्या भेटी करता निघालेले. दूर नगरी बड़ी दूर नगरी, दूर नगरी बड़ी दूर नगरी, दूर दूर कैसे आऊं रे कन्हैया
सुदामजी परमात्म्याच्या भेटी करता निघालेले. सुदाम ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पीडिला मुष्टी पोहे घेऊनिया त्याची भेटी लागी गेला शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला विठोबाचा धर्म जागो वारकरी काकडा करतात त्यांना हे प्रमाण चांगलं ज्ञाते. सुदाम ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पीडिला मुष्टी पोहे घेऊनिया त्याची भेटी लागी गेला शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. मुष्टी पोहे घेऊन परमात्म्याच्या भेटी करता सुदामजी निघालेले. महाराज प्रसंग डोळ्यासमोर आणा. पायामध्ये चप्पल नाही, कपडे फाटलेले, उन्हाळ्याचे दिवस आहे. महाराज काटे पायामध्ये टोचतायत तरीही सुदामजी परमात्म्याच्या भेटी करता निघालेले. बघा तरी कृष्ण परमात्म्याचं भजन करीत 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 सुदामजी निघालेले. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. विक्रेतु कामा कलिगोप कन्या मुरारी पादा प्रीत चित्तरुते दध्यादिकं मोहवशादोचन गोविंद दामो धर्माधवेती. असं कन्हैयाचं गोड भजन करत करत सुदामजी निघालेले. महाराज कृष्ण परमात्म्याच्या द्वारका नगरीमध्ये आले आणि आल्याबरोबर महाराज द्वारका नगरीमध्ये प्रवेश करणार तितक्या द्वारपालांनी सुदामजींना अडवलं. अरे आज भिकाऱ्यांचा दरबार नाही. नाही मी भिकारी नाही. मग मी त्या कृष्ण परमात्म्याचा बालपणीचा सखा सुदामा आहे. सगळे हसायला लागले. म्हटले अरे कुठे राजा भोग अरे कहा गंगू तेली. अरे कुठं ते कृष्णाचं वैभव आणि कुठं तुझी फाटकी जोडी. तेव्हा जाऊ देत नाही महाराज. सुदामजी म्हणतात नाही फक्त एकदा माझ्या सुदामजींना जाऊन अरे द्वारपालो कन्हैया कहतो अरे द्वार
रे द्वारपालो कन्हैया से कह दो की दर पे सुदामा गरीब आ गया. जाऊन त्या कृष्ण परमात्म्याला सांगा तुमचा सुदामा तुमच्या भेटी करता आलेला आहे. महाराज द्वारपाल जाऊ देत नाही आणि स्वतःही जाऊन सांगत नाही. महाराज 2-3 दिवस सुदामजी तसेच उपाशी तिथं बसलेले. तेव्हा शेवटी द्वारपालांनाच दया आली. दुसरा दिवस उजडलेला आहे आणि तो दरबार भरलेला आहे. त्या भरलेल्या दरबारामध्ये जाऊन महाराज ते द्वारपाल कृष्ण परमात्म्याला सांगतात की कन्हैया कोणीतरी तुमचा बालपणीचा मित्र सुदामा तुम्हाला भेटण्याकरता आलेला आहे. महाराज हे वाक्य कानावरती पडतं. सर्व राण्या पाहतायत. दरबारात लोक बसलेली. कुणाचाही विचार नाही करत कृष्ण परमात्मा. ताड ऋषी उठलेले आणि उठल्याच्या नंतर शेला एका बाजूला भगवंत एका बाजूला. महाराज धावतच पळतच सुदामजींजवळ गेलेले आणि सुदामजींना घट्ट अशी मिठी मारली. तेव्हा मिठी मारल्याच्या नंतर कृष्ण परमात्मा म्हणतात येणार होता हे जर मला सांगितलं असतं तो तुझ्यासाठी एखादा रथ पाठवला असता. आवाज गेला बाबा. एवढा ओरडल्यावरती विठ्ठल विठ्ठल चिडचिड करतोय एखादा रथ पाठवला असता म्हणतायत. तेव्हा त्या रथामध्ये बसण्या इतपत सुद्धा देवा माझे ऐपत नाही रे. महाराज ते आपलं सगळं वैभव दाखवत 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 आपल्या नगरीमध्ये आपल्या राजमहालामध्ये भगवंताने सुदामजींना आणलेलं आहे आणि सिंहासनाजवळ आणलं. आणि सिंहासनाजवळ आणल्याबरोबर महाराज सांगितलेले बसा त्या सिंहासनावरती. सुदामजी बसत नाही. देवा हे सिंहासन आपल्या सम्राटाचं सिंहासन आहे. इथं माझ्यासारख्या गरिबांनी काय बसावं. तरीही महाराज कृष्ण परमात्मा सुदामजींना त्या सिंहासनावरती बसवतात आणि पहिला प्रश्न करतात काय खायला काय आणलं. महाराज ते एवढं वैभव बघितल्याच्या नंतर कुचके पोहे आणले होते. सुदामजी ते कुचके पोहे असे मागे लपवायला लागलेले. महाराज भगवंताने ते हातातून विस्कडून घेतले कुचके पोहे आणि ते कुचके पोहे भगवंत आनंदाने खातायत. पोहे सुदाम देवाचे फके मारी कोरडेचे. महाराज भगवंताने ते कुचके पोहे आनंदाने खालेले. महाराज भगवंत आपण कुठल्या जातीत आहोत कुठल्या कुळात आहोत हे बघत नाही. मग आपल्या अंतकरणामध्ये भाव किती हे भगवंत बघत असतो. म्हणून बघा आपण कुठल्या जातीत आहोत याचा विचार करायचा नाही. आपण स्त्री आहोत पुरुष आहोत याचा विचार करायचा नाही. भगवंत खातो महाराज. तेवढ्या भावनेने तेवढ्या निष्ठेने जर खाऊ घालणार असेल ना त्याच्या हातून भगवंत खातो. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. कोण कहते हैं भगवान खाते नहीं तेरा शब्द जैसे खिलाते नहीं. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. महाराज कोण म्हणतो तो परमात्मा खात नाही. तेवढ्या भावाने भक्तीने निष्ठेने जर खाऊ घालणार असेल ना तो भगवंत खाल्याशिवाय राहत नाही. महाराज तो भगवंत बघतो. अंतकरणातली गोडी परमात्मा बघतो. अंतकरीची घेतो जोडी गोडी आणि पाहे जोडी भावाची. आपल्या अंतकरणातला भाव तो परमात्मा बघतो. महाराज तेवढ्याच भावाने भक्तीने सर्वांनी इकडून मान्यवराकडून आपल्या सर्व वाड्यातर्फे महाराज एक विनंती आली की आपण रघुपती राघव राजाराम हे भजन घ्यायचंय. मी म्हणेल माझ्या मागे सगळ्यांनी म्हणायचंय. चालेल ना. सप्ताच याच्यासाठी असतो बाबा. कशासाठी सर्वांकडून नामचिंतन घडा म्हणून सगळ्यांनी म्हणायचे. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. सगळ्यांनी म्हणायचे बाबा. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. सुंदर विग्रह मेघश्याम गंगा तुलसी शालिग्राम.
आपल्याला बाबा सवय लागली ईश्वर आल्हा ते भजन नाहीये बर का हे भजन म्हणत जा सुंदर माधव मेघश्याम गंगा तुलसी शालिग्राम काय कळलं नाही बाबा रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम म्हणा बाबा कुणाचा आवाज आला आता फुकट नाही आम्हाला आरक्षण बर का रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम अतिशय गोड भजन केलंय आता आपल्यासाठीच टाळ्या वाजवा जोरात एकदा बाबा तो परमात्मा आपण कुठल्या जातीचे आहोत कुळातले आहोत हे बघत नाही आपल्या अंतकरणातल्या भावना बघतो आणि नामदेवराय म्हणतात देवा तुला मला जर द्यायचंच असेल ना तर आत्ता जे मागणे मागितले ना तेच ते अभंग हरे
सदा संग सदा सदा अवकाश धावत्या वेळेमध्ये अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा मतितर्थ असाच असेल असाही माझा दावा नाही, परंतु साधू संतांच्या आशीर्वादाने थोरा मोठ्यांचं जे जे काही श्रवण केलं तेच तुमच्यासमोर व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थाने आज कीर्तनामध्ये ज्यांची गायनाची उत्कृष्ट अशी साथ लाभली असे आदरणीय गायनाचार्य संतोष दादा असतील, दादाचेही आभार. या ठिकाणी आदरणीय विठ्ठल महाराज असतील, महाराजांचे आभार. उद्वंत बाबा असतील, बाबांचेही आभार. या ठिकाणी आदरणीय सोमनाथ दादा असेल, दादाचेही आभार. आमचे सर्वच वारकरी मंडळी, सांगवीचे वारकरी मंडळी असतील, पेमगिरीचे वारकरी मंडळी असतील, सर्वांचेच आभार व्यक्त करते. या ठिकाणी आमचे निमजचे सगळे वारकरी मंडळी, बाबा तुम्ही आले असं म्हणतात ना, फार आनंद वाटला बाबा, तुमचे आभार व्यक्त करते. या ठिकाणी आपले वरच्या निमगावचे भजनी मंडळ असेल, आपल्या तुळशीवाल्या मावशी असतील, विनेकरी वागडे बाबा असतील, बाबांचेही आभार. या ठिकाणी आदरणीय उत्कृष्ट अशी मृदुंगाची साथ करतायत असे आदरणीय बाळा महाराज जाधव, महाराजांचे आभार. या ठिकाणी चेतन महाराज भांगरे, बाबांचेही आभार. या ठिकाणी हार्मोनियमची गोड अशी साथ करतायत असे आदरणीय ब्राह्मणे महाराज असतील, महाराजांचे आभार. आपले बाबा आदरणीय रमेश महाराज असतील, आदरणीय फरगडे बाबा असतील, आदरणीय माझे गुरुवर्य आदरणीय सखाराम महाराज, मीराताई गोपाळे दोघेही या ठिकाणी उपस्थित आहे, दोघांचे आभार व्यक्त करते. या ठिकाणी आदरणीय आमचे हौशराम महाराज पेमगिरीचं भूषण ते या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे आभार व्यक्त करते.
सोबदार मंडळी असतील, माझे वडीलही या ठिकाणी उपस्थित आहे. बाबा आता एवढे माणसं आले माझ्या प्रेमाखातर, त्यांचं एकट्याचं नाव घेऊन चालणार नाही. इतकं तुम्ही प्रेम दिलं, सगळ्यांचेच आभार व्यक्त करते. खऱ्या अर्थाने आज ज्यांच्या वतीने या ठिकाणी येण्याचा योग आला, ही सेवा करण्याची संधी माझ्या वाट्याला आली, असा आमचा संपूर्ण सरपंच वाडा बरं का, त्या वाड्याचे सगळ्यांचे आभार व्यक्त करते. सर्वांच्या अथक प्रयत्नाने ही सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानाच्या वाट्याला आली, सगळ्यांचे आभार व्यक्त करते. शेवट पिंगळा होईल आदरणीय महाराज. हे तरी नाही काल तरी दुसरा गेला, हे तरी नाही काल, हे तरी नाही काल मग दुसरा येईल, हे तरी नाही काल. सरतचे वटिवा हळ बांधून नेईल, सरतचे वटिवा, तरतचे वटिवा काळ बांधून नेईल, तरतचे वटिवा. एका जनार्दनी आमची काय वाजाली रे, आमचं काय वाजाईल, आमची काय वाजाली रे. कुणी बोलत देख पिंगळा माधवानी, पिंगळा माधवानी, कुणी बोलत देख पिंगळा माधवानी. पिंगळा माधवानी, कोणी बोलत देखा पिंगळा माधवानी, पिंगळा माधवानी, कोणी बोलत देखा पिंगळा माधवानी. हे तरी नाही काल मग दुसरा येईल, तरतचे वटिवा खऱ्या अर्थाने ज्यांचे आभारी मानायचे मी विसरून गेले बरं का. उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम ज्यांचे, असे आमचे सुजित दादा. कुठे गेलते सुरुवातीला कुठे गेलते, दादाचे आभार व्यक्त करते. खऱ्या अर्थाने 7 दिवस ज्यांनी आपल्याला हा अन्नप्रसाद शिजवून दिला, असे आदरणीय माऊली बाबा असतील, बाबांचे आभार. आणि खऱ्या अर्थाने ज्या तरुण वर्गाचे आभार मानले पाहिजे, तरुण वर्गाचे आभार मानले पाहिजे बाबा. त्यांनी 6 दिवस आपल्याला वाढण्याचं उत्कृष्ट असं कार्य केलं. एकदा जोरात त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी. आणि बघा आपला हा 2024चा आमचे सरपंच सोमनाथ कानोडे यांच्या कारकिर्दीतला हा जागराची सेवा आपण आहे तोपर्यंत, यूट्यूब आहे तोपर्यंत ज्यांच्या माध्यमातून आपण ऐकू शकतो, असे आदरणीय दीपक दादा ते या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांचे आभार व्यक्त करते. झालेली सेवा ज्ञानोबा तुकोबरायांच्या चरणी समर्पित करते. एकदा सर्वांनी ज्ञानोबा तुकोबरायांचं भजन करायचं. ज्ञानेश्वर माऊली